नमस्कार. आज सकाळी-सकाळी आमच्या पतिदेवनी ड्रॉप केलं मला मनालीच्या शॉपवर. तिथून आम्ही तिघं निघालो ॲज युजुअल आमच्या शॉपिंगसाठी. शॉपिंग ही अजून आमची पेंडिंगच आहे आणि नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये फुल खचाखच गर्दी. म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही आलो आमच्या फेव्हरेट लोकेशन दादर. मनालीच्या लग्नापर्यंत आम्ही किती वेळा दादरच्या खेपा होणार आहेत काय माहिती. तिकडून आलो आम्ही आमच्या फेव्हरेट शॉपला. हे इथे जे शॉप आहे ह्यांच्याकडे इमिटेशन ज्वेलरी एवढे सुंदर सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन आहे की तुम्ही गोल्ड ज्वेलरी विसरून जाल. मी स्वतः माझ्यासाठी कमीत कमी 7,000 ते 8,000चे शॉपिंग केले इकडून. जयश्री म्हणून शॉप आहे त्यांचं दादर वेस्टलाच बाहेर लाईनीमध्ये 4 ते 5 दुकानं आहेत. दादरमध्ये रोड साईडला सुद्धा तुम्हाला व्हरायटी खूप मिळतील, ज्या तुम्हाला बोरिवली किंवा कुठेच मिळणार नाही आहेत. आम्ही फायनली आलो जेवायला 4:30 झाले होते, कारण की जयश्रीमध्ये आमचं 3 तास कुठेच नाही गेले. 3 तास आम्ही फक्त ज्वेलरी घेत होतो आणि इथे यांचं हॉटेल एवढं भरलेलं होतं, की आम्हाला कोण एंटरटेनच नाही करत होतं. त्यांना कस्टमरची पडलीच नव्हती, पण एवढे कुत्रे मांजरं पोटात ओढत होती. मग फायनली आला हा पनीर पुलाव आणि नूडल्स. ते खाऊन जर अशी ताकद घेतली आणि निघालो पुढच्या शॉपिंगसाठी. दादरच्या अख्ख्या गल्ल्या संपल्या. त्याच्यानंतर आलो ह्या स्टार मॉलच्या इथे. ह्या स्टार मॉलमध्ये अमरनी त्याच्या आयुष्याची 8 ते 10 वर्ष दिली आहेत. तिथे त्यांचं एफ-व्ही-बीचं स्टोअर होतं. तिकडून पोहोचलो आम्ही. अभिचे हे कुर्ते घ्यायचे होते, साफा घ्यायचा होता, खूप काही-काही बाकी होतं. त्याच्यानंतर परत आम्हाला लक्षात आलं, अरे आम्ही मंडावळ्या तर विसरलोय. हे दोघं किती क्यूट वाटतायत ना मंडावळ्यांमध्ये. बाहेरच दिसली टेस्टी रामफळ. रामफळ बघताच तोंडात पाणी आलं. दादर वेस्ट अख्खं पलटी घालून आता निघालो दादर ईस्टसाठी. जाता-जाता ही जुन्या टायमाच्या घरं दिसली. किती सुंदर होतं ना? आज चालता-चालता हिंदमाताला चालत पोहोचलो माझ्या एका फॅब्रिकसाठी. बापरे! आमचं कमीत कमीत 15,000 स्टेपच्या वरती आज कार्डिओ झाले. आम्ही एवढं चाललोय आज, की पायानी जवाब दिला होता. रिटर्नला स्टॉप घेतला पहिला ह्या कैलास लस्सीला. ही खूप फेमस लस्सी आहे दादरमध्ये आणि ह्यांची क्वालिटी आणि टेस्ट तर अमेझिंग. तिकडून परत निघालो आम्ही दादर वेस्टला यायला. इकडे मनालीने लास्ट टाईम ज्या साड्या घेतलेल्या, त्या साड्या आम्हाला फायनल त्यांचं घ्यायचं बाकी होतं. इथून साड्या घेऊन निघालो परत आमच्या फेव्हरेट शॉपमध्ये रूपसंगमला. इथून मी, मनाली, मनालीची मम्मी, अभिची मम्मी आम्ही सगळ्यांनी साड्या घेतल्या होत्या. त्या साड्या घेऊन आम्ही निघालो. फायनली टाईम होता घरी जायचा. आम्हाला 1 तासामध्ये कमीत कमी 5 कॅबवाल्यांनी कॅन्सल केलं. नंतर आम्हाला 1 तासानंतर ही कॅब भेटली आणि कसेबसे पोहोचलो एकदाचे घरी.